नमस्कार मित्रांनो, आपण एबीओ ग्रुप सिस्टीम शिकत आहोत। त्यामध्ये आज आपण रिव्हर्स ब्लड ग्रुपिंग बघणार। तर रिव्हर्स ब्लड ग्रुपिंग मध्ये आपण आज थेरॉटिकल पार्ट आणि प्रॅक्टिकल पार्ट दोन्ही बघणार आहोत। तर आपण आधी थेरॉटिकल पार्ट घेऊया। तर एबीओ ब्लड ग्रुप सिस्टीम मध्ये रिव्हर्स ब्लड ग्रुपिंग आपण बघत आहोत। रिव्हर्स ब्लड ग्रुपिंग म्हणजे काय असतं? सिरम ब्लड ग्रुपिंग। तर सिरम ब्लड ग्रुपिंग म्हटलं तर आपल्याला या ग्रुपिंग करता काय पाहिजे असतं? सिरम सॅम्पल किंवा प्लाझ्मा पण चालतो। तसेच याकरता नोन ब्लड सेल म्हणजे ए चे सेल किंवा बी चे सेल पण आपल्याला लागतात। तर आता आपण इथे एक चार्ट आहे, तो चार्ट समजून घेऊया। आता इथे तर ब्लड सेल जे असतात, सेलवर काय असतं? अँटीजन। मागे पण मी फॉरवर्ड ब्लड ग्रुपिंग मध्ये सांगितलेलं आहे, सेलवर असतं ते जे सेल आहे त्या सेलवर असतं अँटीजन। आपण जे सेल वापरणार आहोत म्हणजे त्यावर काय असेल? अँटीजन असेल। आणि सिरम आणि प्लाझ्मा मध्ये काय असतं? यामध्ये असतं अँटीबॉडीज। यामध्ये अँटीबॉडीज असतात। सेलवर अँटीजन असतं आणि प्लाझ्मा मध्ये अँटीबॉडीज असतात। यानुसार आपण आता हा चार्ट समजून घेऊया। तर ए ब्लड ग्रुप असलेला जे ब्लड आहे त्यामध्ये अँटीजन काय असेल? ए असेल। ए ब्लड ग्रुप असलेला आहे जो ब्लड आहे त्यामध्ये अँटीजन ए असेल, कारण की सेलवर कुठलं राहतं? अँटीजन राहतं म्हणून। आणि त्याच्या प्लाझ्मामध्ये त्याच्या करस्पॉन्डन्स अँटीबॉडीज असतात। कुठल्या? अँटी बी। त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज असतात। कुठल्या असेल त्याच्यामध्ये? ए ब्लड ग्रुप असलेल्या याच्यामध्ये एक अँटीजन असेल आणि अँटी बी म्हणजेच बी च्या अँटीबॉडीज असेल। तसंच बी ब्लड ग्रुप असलेल्या ब्लड मध्ये काय असेल? बी चे अँटीजन असेल आणि त्याच्या विरुद्ध अँटीबॉडीज म्हणजे ए चे अँटीबॉडीज बी च्या ब्लड मध्ये असेल। आता एबी जे ब्लड आहे, एबी जे ब्लड ग्रुप असलेलं ब्लड आहे त्यामध्ये दोन्ही अँटीजन असेल। ए पण अँटीजन आहे, त्यामध्ये बी पण अँटीजन आहे। तर ए आणि बी अँटीजन असल्या कारणाने इथे कुठलेच अँटीबॉडीज राहणार नाही। तसंच ओ चं जे ब्लड ग्रुप आहे, ओ च्या ब्लड ग्रुप मध्ये कुठलेच अँटीजन नसतं। हे आपण फॉरवर्ड ग्रुप मध्ये बघितलेलं आहे। ओ च्या जे ब्लड आहे, ओ चं जे ब्लड ग्रुप असलेलं ब्लड आहे त्यामध्ये कुठलंच अँटीजन नसतं। त्यामध्ये अँटीबॉडीज राहील, ए अँटीबॉडीज आणि बी अँटीबॉडीज। तर आता आपण हे ट्यूब मेथडने कसं करतोय ते बघू। तर आता मी इथे दोन ट्यूब घेतलेल्या आहेत। या ट्यूब मध्ये मी एक सिरम घेतलेला आहे, सिरम घेतलेला आहे। आता हे सिरम घेतलेलं आहे, यामध्ये आपण टाकतो ए चे सेल टाकले, इथे टाकलेले आहे बी चे सेल। आता इथे बी चे सेल टाकलेले आहे, इथे आलेला आहे क्लम्पिंग। आता इथे तुम्हाला क्लम्प दिसून राहिलेला आहे। आता सेल टाकल्यावर इथे क्लम्पिंग आलेला आहे, आता बी चे सेल आहे तर याच्या सोबत इथे अँटीबॉडीज पण कोणत्या असेल? बी च्या अँटीबॉडीज। इथे अँटीबॉडीज असेल, सिरम प्रेझेंट। या सिरम मध्ये कुठल्या अँटीबॉडीज असेल? बी च्या अँटीबॉडीज असेल। या सिरम मध्ये बी च्या अँटीबॉडीज असेल तेव्हा बी च्या सेल सोबत बी च्या अँटीबॉडीज रिएक्शन होऊन इथे क्लम्प फॉर्म झालेला आहे। तर बी च्या अँटीबॉडीज कुठल्या ग्रुप मध्ये असतात? बी च्या अँटीबॉडीज ए ग्रुप मध्ये असतात। म्हणजे हा कुठला झाला? हा झाला ए ग्रुप। हा झालेला ए ग्रुप, हा आहे ए ग्रुप। ए ग्रुप मध्ये तुम्हाला बी चे सेल टाकल्यावर सिरम मध्ये रिएक्शन दिसेल। तसंच आपण आता सेकंड ह्याच्यामध्ये बघूया। सेकंड ह्याच्यात आपण दुसरा ट्यूब घेतलेला आहे, यामध्ये आपण सिरम टाकलेला आहे। इथे आपण टाकलं सिरम, इथे घेतलेला आपण सिरम। या ट्यूब मध्ये दोन्ही ट्यूब मध्ये आपण घेतलं सिरम घेतलेला आहे। आता इथे पण तुम्ही ए चे सेल टाकले, इथे पण बी चे सेल टाकले। आता इथे जेव्हा ए चे सेल टाकले तुम्ही, इथे तुम्हाला रिएक्शन दिसून राहिलेली आहे। इथे जेव्हा तुम्हाला रिएक्शन दिसत आहे, आता ए चे सेल टाकल्यावर इथे रिएक्शन दिसत आहे म्हणजे इथे असेल ए च्या अँटीबॉडीज, यामध्ये असेल ए च्या अँटीबॉडीज, इथे असेल ए च्या अँटीबॉडीज। तेव्हाच इथे रिएक्शन केलेली आहे। ए चे सेल टाकल्यावर तुम्हाला इथे रिएक्शन दिसत आहे म्हणजे यामध्ये प्रेझेंट असेल ए चे अँटीबॉडीज असेल तेव्हा तुम्हाला इथे रिएक्शन दिसत। आता ए चे अँटीबॉडीज कुठल्या ग्रुप मध्ये असतात? तर ए चे अँटीबॉडीज हे बी ग्रुप मध्ये असतात।
म्हणजे हे जे सिरम होतं हे कुठल्या ग्रुपचं होतं? बी ग्रुपचं, बी ब्लड ग्रुपचं हे सिरम होतं। आता थर्ड याच्यामध्ये बघूया, थर्ड मध्ये आपण परत ट्यूब घेऊया, या ट्यूब घेतल्या, या ट्यूब मध्ये आपण परत सिरम घेतलेला आहे, इथे सिरम घेतला आपण, इथे पण आपण सिरम घेतलेला आहे, यामध्ये टाकले ए चे सेल, यामध्ये टाकले आपण बी चे सेल, ए चे सेल टाकले, बी चे सेल टाकलेले आहे। तर इथे कुठलीच रिएक्शन तुम्हाला दिसत नाही, कुठलीच नो रिएक्शन, नो रिएक्शन, इथे कुठलीच रिएक्शन तुम्हाला इथे दिसत नाही। का नाही दिसत आहे? कारण की इथे कुठलेच अँटीबॉडीज प्रेझेंट नाही आहे। आता इथे कुठलेच अँटीबॉडीज प्रेझेंट नाही आहे असं कुठल्या ग्रुपमध्ये होतं? ए बीच्या ग्रुपमध्ये कुठलेच अँटीबॉडीज प्रेझेंट नसतात, त्यामुळे तिथे कुठलीच रिएक्शन नाही दिसत, म्हणजे नो रिएक्शन। म्हणजे हा ग्रुप कोणता आहे? हा ए बी ब्लड ग्रुप आहे, हा ग्रुप आहे ए बी ब्लड ग्रुप। आता आपण चौथ्या याच्यामध्ये बघू, फोर्थ त्याच्यामध्ये आपण परत दोन ट्यूब घेतलेले आहे, यामध्ये आपण ए चे सेल टाकले, यामध्ये टाकले बी चे सेल। आता इथे घेतलेला हे सिरम हे ऍड केलेलं आहे, यामध्ये पण सिरम ऍड केलेला आहे। आता इथे दोन्ही याच्यात रिएक्शन दिसते आहे, ए मध्ये पण रिएक्शन आलेली आहे, बी मध्ये पण रिएक्शन आलेली आहे, म्हणजे दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला इथे रिएक्शन दिसत आहे। ए मध्ये पण रिएक्शन दिसत आहे, बी मध्ये पण रिएक्शन दिसत आहे। आता ए मध्ये रिएक्शन आहे, बी मध्ये रिएक्शन आहे, म्हणजे यामध्ये ए चे अँटीबॉडीज आहे, ए चे अँटीबॉडीज प्रेझेंट आहे, यामध्ये बी चे अँटीबॉडीज प्रेझेंट आहे। आता ए चे अँटीबॉडीज आणि बी चे अँटीबॉडीज कशामध्ये प्रेझेंट असतात? तर ओ ग्रुप जो आहे ज्याच्यामध्ये ए चे अँटीबॉडीज पण असतात आणि बी चे अँटीबॉडीज असतात, म्हणजे हा कुठला ग्रुप झाला? हा झाला ओ ब्लड ग्रुप, हा झाला ओ चा ब्लड ग्रुप। अशा पद्धतीने आपण रिव्हर्स ब्लड ग्रुपिंग आपण शिकलेलो आहोत। रिव्हर्स ब्लड ग्रुपिंग मध्ये तुम्हाला ए बी आणि ओ एवढे ब्लड ग्रुप माहीत करता येतात। जर आपल्याकडे प्लाझ्मा किंवा सिरम असेल आणि आपल्याला त्याचं ग्रुपिंग करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण रिव्हर्स ब्लड ग्रुपिंग टेक्निक यूज करत असतो। फॉरवर्ड ब्लड ग्रुपिंग आपण मागे बघितलेच आहे, तर आता आपण याचं प्रॅक्टिकल रिव्हर्स ग्रुपिंग करता आपण पूल सेल बनवलेले आहे। पूल सेल कसे बनवतात? तर ए पॉझिटिव्हच्या 3 बॅग घ्यायच्या, 3 बॅगमधनं 1 ड्रॉप आरबीसीज घ्यायचे आणि त्याला सेल वॉश द्यायचं, सलाईननी 3 टाइम वॉशिंग द्यायचं। सलाईननी 3 टाइम वॉशिंग दिल्यानंतर त्याला हे आपल्याला जे खाली आरबीसीज मिळतात हे झाले पूल सेल पॉझिटिव्ह। हे जे पूल सेल बनवले आपण, ए चे पूल सेल आहे, हे बी चे पूल सेल आहे, हे ए बी चे पूल सेल आहे आणि हे आहे ओ चे पूल सेल। आता आपल्याला यांना 5% सस्पेन्शन बनवायचं आहे। याला 5% सस्पेन्शन कसं बनवणार? आपण ट्यूब घ्यायची, या ट्यूबमध्ये नॉर्मल सलाईन 19 ड्रॉप आपण सलाईन घेतलं, यामध्ये आपण 1 ड्रॉप आरबीसीज टाकायचे। मॅडम पण ड्रॉप आपण यामध्ये आरबीसीज टाकलेले आहे। हे झालं आपलं 5% सस्पेन्शन। हे 5% आपण बनवलं, 5%चं सोल्युशन बनवलं। ग्रुपिंग म्हणजे सिरम ब्लड ग्रुपिंग, तर आपल्याला त्याच्याकरता सिरम पाहिजे असतं। हे पेशंटच्या सॅम्पलचं सिरम, हे आपण सिरम जे आहे ते आपण ग्रुपिंग करता घेतलेले आहे। आपल्याला याच्यातनं सिरम सेपरेट करून ठेवावं लागतं आधी, म्हणजेच रिव्हर्स ग्रुपिंगमध्ये आपण सिरम ग्रुपिंग आहे, फॉरवर्ड ग्रुपिंग म्हणजे सेल ग्रुपिंग असतं। तर आता आपण रिव्हर्स ब्लड ग्रुपिंगला सुरुवात करूया। तर रिव्हर्स ब्लड ग्रुपिंग करताना आपण एक ट्यूब घ्यायची, त्या ट्यूबमध्ये सिरम घ्यायचा आधी,
आधी हे जे आहे हे सिरम आपण यामध्ये 100 मायक्रोलिटर 100 मायक्रोलिटर आपण यामध्ये सिरम टाकायचं. आपण सिरम टाकलेला आहे 100 मायक्रोलिटर आणि आपण जे आता 5% सस्पेन्शन बनवलेलं आहे ते आपण त्यामध्ये 100 मायक्रोलिटर 5% सस्पेन्शन आपण त्यामध्ये टाकूया. हे झालं आपलं याचं रिव्हर्स ब्लड ग्रुपिंगसाठी. 100 मायक्रोलिटर सिरम 100 मायक्रोलिटर 5%. आता आपण हे जे आहे 1 नंबरचं सॅम्पल घेतलं होतं त्यामध्ये 1 नंबरच्या सॅम्पलमधून आपण सिरम घेतलं आणि आपण जे 5% सस्पेन्शन बनवलेलं आहे याच्यामध्ये एचं सस्पेन्शन यामध्ये टाकलेलं आहे फर्स्ट नंबरच्या सॅम्पलमध्ये. हे पण फर्स्ट नंबरचं सॅम्पल आहे त्यामध्ये आपण याचं सिरम फर्स्ट नंबरच्या सॅम्पलचं सिरम आणि बीचे जे आपण 5% सस्पेन्शन बनवलेलं आहे ते टाकण्यात आलेलं आहे. तसंच एचं आपण यामध्ये सिरम घेतलेलं आहे 1 नंबरच्या सॅम्पलचं आणि त्यामध्ये आपण ओचे सेल टाकलेले आहे. ओचे 5% सस्पेन्शन असं टाकलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण हे 2 नंबरच्या सॅम्पलचं केलेलं आहे. तसंच आपण हे 3 नंबरच्या सॅम्पलचं केलेलं आहे. तसंच आपण हे 4 नंबरचं सॅम्पल केलेलं आहे. आता हे जे आपण यामध्ये टाकलेलं आहे याला आपण सेंट्रीफ्यूज करू. सेंट्रीफ्यूज केल्यानंतर आपण त्याचं रिझल्ट मग बघू. आता आपण सेंट्रीफ्यूजमध्ये या सगळ्या ज्या ट्यूब आहे त्याला 1 मिनिट सेंट्रीफ्यूज करायला ठेवूया. सेंट्रीफ्यूज 1 मिनिटचं आपण याला करूया. आता हे सेंट्रीफ्यूज 1 मिनिट सेंट्रीफ्यूज हे झालेलं आहे. आता हे जे सेंट्रीफ्यूज केलेल्या ट्यूब आहे आपण याला बघूया. आता ही जी ए सेल टाकलेली ट्यूब आहे 1 नंबरचं आपण सिरम आहे याला आपण फक्त असं टीच करायचं. टीच केलं हे मिक्स झालेलं आहे. रिॲक्शन दिसत नाही आहे. हे सॅम्पल युनिफॉर्म झालेलं आहे. तसंच आता आपण तेच जिथे बी सेल टाकलं होतं पहिल्या नंबरचं सॅम्पल जे सिरम घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण बीचे सेल टाकले होते. जर बीचे सेल टाकल्यानंतर इथे रिॲक्शन केव्हा दिसेल जर याच्यामध्ये बीचे अँटीबॉडीज असेल. सेलवर अँटीजन असतं आणि सिरममध्ये अँटीबॉडीज असतं. जर बीचे अँटीबॉडीज यामध्ये असेल तर इथे आपल्याला रिॲक्शन दिसेल. अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन. टीस केल्यावर हे होत नाही. बघा इथे बटन फॉर्म झालेलं आहे. हे बटन याने इथे क्लम्प आहे. हे युनिफॉर्म नाही आहे. हे दिसतं आहे बटन फॉर्म झालेलं आहे यामध्ये. तर हे इथे म्हणजे हे जे आपण बीचे सेल टाकले होते त्या सिरममध्ये बीचे अँटीबॉडीज होते म्हणून आपल्याला इथे अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन दिसत आहे. आपण ओचे सेल टाकले होते 1 नंबरच्या सॅम्पलच्या सिरममध्ये. इथे पण तुम्हाला ओमध्ये कुठलीच रिॲक्शन दिसत नाही आहे. तर आता इथे जे आहे आपण हे जे घेतलेले आहे यामध्ये एच्या सेलमध्ये रिॲक्शन नाही आहे बीच्या सेलमध्ये रिॲक्शन आहे. म्हणजेच हा कुठला ग्रुप राहिला बीचे अँटीबॉडीज कुठल्या याच्यामध्ये असतात ए ग्रुपमध्ये. एच्या सेल एवर एचं अँटीजन असतं आणि बीचं अँटीबॉडीज असतात. म्हणून इथे आपल्याला बी सेलमध्ये अँटीबॉडीज दिसते म्हणजे 1 नंबरचं. तसंच आपण आता दुसऱ्या नंबरचं बघूया. दुसऱ्या नंबरचा सॅम्पल आहे त्यामध्ये आपण एचे सेल टाकले होते दुसऱ्या नंबरच्या सिरममध्ये. त्यामध्ये बघा इथे पण बटन फॉर्म झालेला आहे. हा बघा बटन फॉर्म झालेला आहे म्हणजे इथे अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन झालेली आहे. इथे बटन फॉर्म झालं आहे. युनिफॉर्म नाही आहे. तर यामध्ये इथे आपण बीचे सेल टाकले होते. बीचे सेल टाकले होते तर इथे युनिफॉर्म रिॲक्शन झालेली आहे म्हणजे पूर्ण सेल सेपरेट आहे. सेकंड दुसरं जे सॅम्पल आपण घेतलं होतं ज्यामध्ये एच्या सेलमध्ये रिॲक्शन दिसत आहे आणि बीच्या सेलमध्ये बिलकुल रिॲक्शन दिसत नाही आहे. म्हणजे एच्या सेलवर ए अँटीजन आहे आणि सिरम जे घेतलं होतं त्यामध्ये एचे अँटीबॉडीज आहे. म्हणजेच हा कुठला ब्लड ग्रुप असणार बी ग्रुप असणार. हा असणार बी ग्रुप. तर आता आपण जे एचे सेल आपण टाकलेले होते इथे जर अँटीबॉडीज असते
तर यामध्ये रिॲक्शन दिसली असती. आता यामध्ये एचे अँटीबॉडीज नाही आहे आणि बीचे पण अँटीबॉडीज नाही आहे, त्यामुळे इथे कुठलीच रिॲक्शन दिसलेली नाही आहे. आता एचे अँटीबॉडीज आणि बीचे अँटीबॉडीज कुठल्या ग्रुपमध्ये नसतात, तर ते ए बीमध्ये नसतात. ए बीमध्ये फक्त अँटीजन असतं, अँटीबॉडीज नसतात. एचे पण अँटीबॉडीज नसतात, बीचे पण अँटीबॉडीज नसतात, म्हणून तिथे कुठलीच रिॲक्शन दिसत नाही. म्हणजे हा 3 नंबरचा जो ब्लड ग्रुप आहे हा ए बी आहे. आता आपण 4 नंबरच्या ब्लड ग्रुपकडे वळूया. दिसत आहे ए सेल आणि बी सेल टाकलेल्या याच्यामध्ये आपल्याला रिॲक्शन दिसून राहिलेलं आहे. याच्यामध्ये क्लम्प फॉर्म झालेले आहे. तर ए सेल टाकल्यानंतर एचे अँटीबॉडीज आणि बीचे अँटीबॉडीज ज्यामध्ये असेल त्या ग्रुपमध्ये हे तुम्हाला रिॲक्शन दिसते. तर एचे अँटीबॉडीज आणि बीचे अँटीबॉडीज एकाच ग्रुपमध्ये असते, ओ ब्लड ग्रुपमध्ये. म्हणजेच याचा ब्लड ग्रुप काय आहे, ओ. अशा प्रकारे हे आपण इथे रिव्हर्स ग्रुपिंग केलेलं आहे. ए जर ग्रुप असेल तर तुम्हाला बीमध्ये रिॲक्शन दिसेल, बीचा ग्रुप असेल तर तुम्हाला एमध्ये रिॲक्शन दिसेल, ए बीचा ब्लड ग्रुप असेल तर तुम्हाला ए आणि बी दोन्हीमध्ये रिॲक्शन दिसणार नाही, आणि ओ जर ग्रुप असेल तर एमध्ये पण रिॲक्शन दिसेल, बीमध्ये पण रिॲक्शन, कारण की इथे अँटीजन अँटीबॉडी रिॲक्शन होतात. सिरममध्ये अँटीबॉडीज असेल आणि तुम्ही जे सेल टाकत आहे त्याचं अँटीजन मॅच होत असेल तरच तुम्हाला त्यामध्ये रिॲक्शन दिसेल. अशा प्रकारे हे रिव्हर्स ग्रुपिंग होत असते.